श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कार्तिकी एकादशीच्या दिवशी गायला काय खाऊ घालावे आणि काय नाही आणि त्याचे महत्त्व. हा व्हिडिओ संपूर्ण बघण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन माहितीसाठी आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही एकादशीच्या दिवशी गायला काय खाऊ घालता. कार्तिक एकादशी सर्वात पवित्र एकादशी मानली जाते. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात 2 एकादशा येतात, एक शुक्ल पक्षातील आणि दुसरी कृष्ण पक्षातील. त्यापैकी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही विशेष मानली जाते. हीच एकादशी म्हणजे देव उठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्याच्या निद्रेतून जागे झाले होते. चतुर्मास संपतो आणि सर्व मांगलिक कार्यांना पुन्हा सुरुवात होते, जसे की विवाह, गृहप्रवेश, नवा व्यवसाय, दान धर्म इत्यादी. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी उपवास, पूजा आणि दान केल्यास सहस्त्र यज्ञाच्या पुण्या एवढे फळ मिळते. या दिवशी गायीची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिले आहे. या दिवशी गायीला खाऊ घालणं अत्यंत शुभ मानलं जातं, कारण गायीत सर्व देवतांचा वास्तव असते. तिला खाऊ घातल्याने पापांचा नाश होतो, पुण्याची वाढ होते आणि घरात लक्ष्मीचे आगमन होते. चला तर मग बघूया कार्तिक एकादशीला गायीला काय खाऊ घालावे. गूळ आणि चारा. भुईचारा किंवा हरभऱ्याची पाने. या दिवशी गायीला गूळ किंवा हिरवा चारा देणे सर्वात शुभ मानलं जातं. गूळ म्हणजे मधुरता आणि सकारात्मक, तर हिरवा चारा म्हणजे जीवन आणि संपन्नता. गूळ हा पृथ्वी आणि सूर्य याचा प्रतीक आहे. विष्णू भगवानला प्रसन्न करण्यासाठी गोडपणा दर्शवतो. हिरवा चारा देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं, त्यामुळे गायीला तो दिल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. गायीला स्वच्छ पाणी आणि गहू हरभऱ्याचं मिश्रण देणे अत्यंत पुण्याचं असतं. गहू म्हणजे समृद्धी आणि हरभरा म्हणजे शक्ती व आरोग्य. या दोन्ही वस्तू गायीला दिल्याने घरात आरोग्य आणि धन दोन्ही वाढतात. जर शक्य असेल तर गायीला केळी, सफरचंद किंवा पेरू देऊ शकता. फळ हे नैसर्गिक दान मानलं जातं. त्याने मनात करुणा आणि भक्ती वाढते. गायीसमोर तुपाचा दिवा लावून तुळशीचे पान दाखवा. तुळस ही विष्णूची प्रिय आहे आणि गायीसमोर तिला अर्पण केल्याने विष्णू, लक्ष्मी दोघांची कृपा मिळते. गायीला काय खाऊ घालू नये. या दिवशी गायीला कांदा, लसूण अजिबात खाऊ घालू नये. तिखट, मसालेदार अन्न, उरलेले शिळं अन्न, मांसाहारी पदार्थ हे अजिबात गायीला खाऊ देऊ नका, कारण हे सर्व तामसी आणि अपवित्र मानले जाते. गायीला हे अन्न दिल्यास तिची पवित्रता भंगते आणि व्रताचं पुण्य कमी होते. गायीला खाऊ घालणं म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग करून निसर्गाशी जोडणं. धर्मशास्त्रानुसार असं मानलं जातं की एक वेळ गायीला खाऊ घातल्याने 1000 यज्ञाचं पुण्य मिळतं. याचमुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते, नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि वंशवृद्धीचे योग्य निर्माण होतात. मित्रांनो, तुम्ही एकादशीला काय घालता हे कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भक्तिमय अशा आणखी सुंदर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.